ज्ञानदेवांना उठवलं आणि हा विसोबा खेचर ज्ञानदेवांवरती ओरडू लागला, संन्याशाच्या पोरांनो, गाव बाटवायला निघालात का? तुमची तोंड पाहिली तरी विटाळ होतो. चला चालते भा, तोंड पाहिली तरी विटाळ होतो ना. ज्ञानदेवांना अनुताप झाला. पळत गेले ज्ञानदेव सिद्धबेटाच्या जंगलामध्ये. त्या गवताच्या खोपट्यामध्ये ताटी बंद करून आतमध्ये बसले. निवृत्ती, सोपाना, मुक्ताई धावत गेले. तास 2 तास झाले तरी ज्ञानदेव बाहेर यायला तयार नाही. काय झालं की म्हणून निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई कुतूहलानं एकमेकाशी, काय झालं काय ज्ञानाला? समजाव ना त्याला. दादा तूच सांग. निवृत्तीनाथ ताटीच्या जवळ जातात, ज्ञानदेवांना आवाज देतात, ज्ञाना ताटी उघड. ज्ञाना. ज्ञानदेव ऐकायला तयार नाही, ज्ञानदेव बोलायला तयार नाही. न रावलं म्हणून सोपानदेव जातात.